हरभरा पिकाची पेरणी करताना शिफारशीत मात्रेमध्ये किंवा एकरी 40 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 50 किलो DAP खत दिलं असेल तर पेरणीनंतर पिकाला खत देण्याची गरज पडत नाही, कारण हरभरा हे कडधान्य वर्गीय पीक आहे, त्यामुळे त्याच्या मुळांवरील गाठींद्वारे नत्राचं स्थिरीकरण करण्यात येतं। पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या भागांमध्ये पीक फुलोरा अवस्थेत असताना युरिया 2% म्हणजेच 1 लिटर पाण्यात 20 ग्रॅम युरिया घेऊन फवारणी करावी। त्यानंतर घाटे भरत असताना दुसरी फवारणी 2% पोटॅशियम नायट्रेटची करावी। 1 लिटर पाण्यात 20 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट याप्रमाणे फवारणी करावी। या दोन फवारण्यांमुळे पीक उत्पादनात वाढ होते, तसंच दाण्याच्या आकारात वाढ पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे हरभरा कमी पाण्यावर येतो, पण हरभऱ्याचं योग्य पाणी व्यवस्थापन केलं तर उत्पादनात वाढ मिळते, परंतु त्याला योग्य वेळेला योग्य प्रमाणात पाणी दिल्यास त्याचं उत्पादन वाढतं। तज्ज्ञांच्या मते तुषार सिंचन हे हरभरा पिकासाठी वरदान ठरलंय। शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज न ठेवता तुषार सिंचन वापरावं, कारण हरभरा पिकाला पाटानं पाणी दिलं तर जमीन जास्त पाणी धरून ठेवण्याची शक्यता असते, त्यामुळे पिकामध्ये ओली मुळकूज प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढतो। त्यासाठी तुषार सिंचन हे हरभऱ्यासाठी फायदेशीर आहे।